हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय डे। आज आम्ही गेलो होतो गडिंग्लजमधल्या प्रसिद्ध अशा निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या काळभैरवनाथ मंदिरमध्ये। मंदिराला खूप सुंदर अशी कमान आहे आणि खूप साऱ्या पायऱ्या आहेत। प्रवेश केल्याबरोबर प्रथमतः आपल्याला देवों देव महादेव यांचं दर्शन होईल। त्यांना नमस्कार करून आम्ही निघालो पुढे। हे मंदिर अत्यंत प्राचीन असून निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे। खूप छान अशी शिल्पकला मंदिरात तुम्हाला पाहावयास मिळते। हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे येथे भाविकांची खूपच गर्दी होते। मंदिरातील मूर्त्या अखंड पाषाणामध्ये केलेल्या आहेत। भक्त खूप दुरून येतात। काही जणांचे हे कुलदैवतही आहे आणि त्यासाठी गर्दी खूप होते, म्हणून हा समोर हॉल सुद्धा बांधलेला आहे। मंदिराच्या डावीकडे एक मंदिर दिसत होते। मग ते मंदिर कुठले होते हे मला बघायचं होतं, म्हणून मी त्या मंदिरात गेले आणि इथेच एक छोटेखानी दत्ताचं मंदिर देखील होतं आणि मी उत्सुकतेने पुढे निघाले की हे मंदिर कोणते असेल, आणि पाहते तर काय, आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर होतं। हे पण मंदिर खूप छान होतं। हॉलमधून मागे बघितल्यावर निसर्गाचा खूपच सुंदर असा नजारा दिसत होता। मंदिराच्या डाव्या साईडलाच बाळभैरवाचे मंदिर देखील आहे। आणि मंदिराच्या मागील बाजूस हे कुंड आहे आणि येथील पाणी तीर्थ म्हणून भाविक भक्त घेतात। किती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराचं। आणि मंदिराच्या मागील बाजूस महाकालीची सुद्धा एक मूर्ती आहे। कोणत्याही मंदिरात गेलं तरी मन खूप प्रसन्न होतं आणि आम्हाला पुढे जायचं होतं, त्यासाठी आम्ही निघालो पुढील प्रवासात। आणि आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या राज्यात। हे दुसरं राज्य आहे 15 किलोमीटरवर। तुम्हाला माहीतच असेल की संकेश्वरमध्ये निलगार गणपती म्हणून खूप प्रसिद्ध गणपती आहे। या नवसाला पावणाऱ्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी खूप भाविक गर्दी करतात। म्हणजे घरात सगळ्यांच्या गणपती असल्याने थोडी गर्दी कमी आहे, पण हा गणपती 21 दिवसाचा असतो, त्यामुळे अनंत चतुर्थीनंतर खूपच गर्दी असते ह्या गणपतीच्या दर्शनासाठी। आणि ह्या गणपतीवर खूप जणांची श्रद्धा आहे। महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, गोव्यातून खूप सारे भक्त दर्शनासाठी येथे गर्दी करतात। हे काही गणपतीचे असे मंदिर नाही, हे घरगुतीच गणपती बाप्पा आहेत नवसाला पावणारे। पण हा फोटो व्हिडिओसाठी परमिशन नाही, सो मी ते काही घेऊ शकले नाही। सो दॅट्स इट फॉर टुडे, बाय बाय।